नमस्कार मित्रांनो. मी प्रकाश गलांडे बीड केअरच्या वतीनं या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सादर करत आहोत साप्ताहिक चालू घडामोडी दिनांक 17 मे 2025 ते 25 मे 2025. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट यशस्वीरित्या पूर्ण. नक्षलविरोधी मोहिमेत भारतीय सुरक्षा दलांनी छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करगुटलू टेकड्यांमध्ये 31 माओवादी, ज्यामध्ये काही वरिष्ठ नेतेही ठार केले. ही कारवाई 21 एप्रिल 2025 रोजी सुरू करण्यात आली होती, ज्यात सीआरपीएफ, विशेष टास्क फोर्स आणि जिल्हा राखीव पोलीस दल सहभागी होते. गृहमंत्री अमित शहा यांनी या कारवाईचे कौतुक करताना याला नक्षलवाद संपवण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून संबोधले आणि मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त केला. अबुजमाड चकमकीत प्रमुख माओवादी नेत्याचा खात्मा. 21 मे 2025 रोजी छत्तीसगडच्या अमुजमाड जंगलात सुरक्षा दलांनी माओवादी बंडखोराशी मोठ्या चकमकीत भाग घेतला, ज्यात सीपीआय माओवादीचे सरचिटणीस नंबाला केशवराव उर्फ बसव राजू यांच्यासह 27 माओवादी ठार झाले. राव यांच्या डोक्यावर 3.5 कोटी रुपयांचे इनाम होते आणि ते बंडखोरीतील एक महत्वाचे व्यक्तिमत्व होते. त्यांचा खात्मा माओवादी चळवळीसाठी मोठा आघात मानला जात आहे, कारण गेल्या 3 दशकातील हे पहिले वरिष्ठ नेतृत्व आहे जे ठार झाले. या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आणि इतर वरिष्ठ माओवादी सदस्यांचीही ओळख पटली. दिल्लीचा सर्वाधिक पावसाळी मे महिन्याचा अनुभव. मे 2025 मध्ये दिल्लीने 1901 नंतरचा सर्वाधिक मे महिन्यातील पावसाचा विक्रम नोंदवला. एकूण 186.4 मिलीमीटर पावसासह, जो 2008 मध्ये नोंदवलेल्या 165 मिलीमीटरच्या मागील विक्रमापेक्षा जास्त होता. शहरात 4 मोठी वादळे झाली, ज्यात 25 मे रोजीचे एक तीव्र वादळ होते, ज्यात 12 जणांचा मृत्यू झाला. हवामान तज्ज्ञांच्या मते या असामान्य हवामान नमुन्यांचे मूळ भूमध्यसागरी भागातून येणाऱ्या पाश्चिमात्य खंड प्रभावांमध्ये आहे, ज्यामुळे राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील बदलत्या हवामान प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. पण पश्चिम बंगालमध्ये शिक्षकांचे निषेध आंदोलन हिंसक वळणावर. 15 मे 2025 रोजी कोलकात्यातील पश्चिम बंगाल शिक्षण विभागाच्या बाहेर बाहेर हजारहून अधिक बडतर्फ शिक्षकांनी पुन्हा भरती परीक्षा न घेता पुन्हा नेमणूक करण्याची मागणी करत निदर्शने केली. हे आंदोलन पोलिसांशी झालेल्या झटापटीत रूपांतरित झाले, ज्यात दोन्ही बाजूंना जखम झाली. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने पश्चिम बंगाल उपजीविका व सामाजिक सुरक्षा अंतरिम योजना मंजूर केली, ज्या अंतर्गत प्रभावित कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरीची स्थिती निश्चित होईपर्यंत मासिक आर्थिक मदत दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 रेल्वे स्थानकांचे उद्घाटन केले. 22 मे 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमधील 2 नव्याने विकसित करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांचे थावे जंक्शन आणि पीरपैती उद्घाटन केले. ही पुढाकार देशातील रेल्वे पायाभूत सुविधा आधुनिकीकरणाचा एक भाग असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रादेशिक संपर्क वाढवणे हा उद्देश आहे. नवीन स्वरूपातील या स्थानकांमध्ये सुधारित सुविधा देण्यात आल्या असून सरकारच्या पायाभूत विकासाच्या वचनबद्धतेचे ते प्रतीक आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या करारावर स्वाक्षरी झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी तसेच ग्रीन हायड्रोजन टास्क फोर्स स्थापन करण्यासंदर्भात करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. या करारांवर सिडनी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अँथनी अल्बनीज यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हे करार विद्यार्थ्यांचे, व्यावसायिकांचे आणि संशोधकांचे परस्पर स्थलांतर सुलभ करणे आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र सहकार्य मजबूत करणे
यावर लक्ष केंद्रित करतात. या उपक्रमांमुळे द्विपक्षीय संबंध अधिक बळकट होतील आणि शाश्वत विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. अंगोला आंतरराष्ट्रीय सौर संघटनेत सामील झाला. भारताच्या राज्याभिषेक दौऱ्यावर अंगोला राष्ट्रपती जोआओ लॉरेन्को यांनी आयुर्वेद, कृषी आणि संस्कृती क्षेत्रातील करारांवर स्वाक्षरी केली. अंगोलाने आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा 123वा सदस्य म्हणून सहभाग नोंदवला, ज्यामुळे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट झाले आहे. हा निर्णय अंगोलाच्या शाश्वत ऊर्जा प्रतिबद्धतेचे दर्शन घडवतो आणि जागतिक सौर ऊर्जा उपक्रमांना भारत देत असलेले महत्वाचे स्थान अधोरेखित करतो. 25 मे 2025 रोजी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आपल्या ज्येष्ठ मुलगा तेज प्रताप यादव याला अजबाबदार वर्तन केल्याच्या कारणावरून 6 वर्षासाठी पक्षातून आणि कुटुंबातून निष्कासित केले. हा निर्णय तेज प्रताप यांच्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्ट नंतर घेतला गेला. त्यात त्यांनी आपल्या विवाहाबाहेर 12 वर्षाचा संबंध असल्याचे कबूल केले होते. त्यानंतर त्यांनी हे खाते हॅक झाल्याचे सांगितले. तेज प्रताप यांचा ठळक सार्वजनिक चेहरा आणि माजी मंत्री म्हणून भूमिका लक्षात घेता या निष्कासनाचा आरजेडीच्या आगामी बिहार निवडणुकीतील संधीवर महत्वाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारताने SAFF U19 चषक जिंकला. 18 मे 2025 रोजी भारताने पिया अरुणाचल प्रदेश येथे झालेल्या फायनलमध्ये बांगलादेशाशी 1-1 असा सामना संपल्यानंतर पेनाल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा विजय मिळवून आपला चौथा SAFF U19 चषक जिंकला आहे. हा विजय भारताच्या युवक फुटबॉलमधील वाढती क्षमता आणि मुळापासून होणाऱ्या विकास कार्यक्रमांची यशस्वीता दर्शवते. या स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची सुवर्ण संधी मिळाली. मायक्रोसॉफ्टने जुगलबंदी नावाचा जनरेटिव्ह AI चालित चॅटबॉट लॉन्च केला आहे, जो ग्रामीण भारतातील नागरिकांना सरकारी सेवा मिळवण्यात मदत करतो. व्हॉट्सअपद्वारे वापरता येणाऱ्या जुगलबंदीमध्ये वापरकर्ते त्यांच्या स्थानिक भाषेत मजकूर किंवा आवाज संदेशाद्वारे संवाद साधू शकतात. हा चॅटबॉट त्या इनपुटचे ट्रान्स्क्रिप्शन आणि भाषांतर करून सरकारी डेटाबेस मधून संबंधित माहिती घेऊन वापरकर्त्याच्या भाषेत उत्तर देतो. AI4 भारत आणि OpenNYAI यांच्या सहकार्याने विकसित केलेल्या जुगलबंदी सध्या भारताच्या 22 अधिकृत भाषांपैकी 10 भाषां समर्थित असून 171 सरकारी योजना याबाबत माहिती उपलब्ध करून देतो. हा उपक्रम भाषा आणि उपलब्धतेतील अडथळे कमी करून नागरिकांना आवश्यक सेवांपर्यंत सुलभ प्रवेश देण्याचे उद्दिष्ट ठरवतो. 19 मे 2025 पर्यंत भारतात कोविड-19 रुग्णसंख्येचा पुनरागमन नोंदवण्यात आले. 19 मे 2000 पर्यंत भारतात कोविड-19 रुग्णसंख्येचे पुनरागमन नोंदवण्यात आले असून सक्रिय रुग्णसंख्या 250च्या पलीकडे पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे, ज्यामागे ओमायक्रॉन उपप्रकार JN.1चा प्रसार, वाढलेली परदेशी यात्रा आणि आर्द्रते सारखे हवामानीय कारणे असल्याचे सांगितले जाते. आरोग्य अधिकारी जनतेला जागरूक राहण्याचे, विशेषतः जोखमीच्या गटातील लोकांनी काळजी घेण्याचे आणि प्रतिबंधक उपाययोजना पाळण्याचे आवाहन केले आहे. युक्रेन आणि रशियाने मोठ्या प्रमाणात बंदी व्यक्तींची देवाणघेवाण केली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रशियाबाहेर मोठ्या प्रमाणावर बंदी व्यक्तींची देवाणघेवाण झाल्याची पुष्टी केली आहे, ज्यामध्ये 1000 फॉर 1000 या बदल धोरणाच्या पहिल्या टप्प्यात 390 व्यक्तींना सोडण्यात आले. ही देवाणघेवाण तुर्कीमध्ये झाली असून चालू संघर्षादरम्यान
झालेल्या सहकार्याच्या उदाहरण सहकार्याचं दुर्मिळ उदाहरण मानले जात आहे. आगामी टप्प्यांमध्ये आणखी देवाणघेवाण अपेक्षित असून त्यामुळे तणाव कमी होण्याची शक्यता नाही. रशियाने युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला सुरू केला. युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनवर रशियाने सर्वात मोठा हवाई हल्ला सहन केला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान आणि नागरी लोकांच्या जीवितहानीची नोंद झाली. युक्रेन सरकारने हल्ल्यानंतर अमेरिकेच्या शांततेवर टीका केली असून अधिक मजबूत आंतरराष्ट्रीय पाठिंब्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे. हा हल्ला त्या भागातील सुरू असलेल्या अस्थिरता आणि मानवी संकटाला अधोरेखित करतो. डॉक्टर अजय कुमार यांना नवीन UPSC अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले आहे. डॉक्टर अजय कुमार माजी संरक्षण सचिव यांनी 15 मे 2025 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC चे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. त्यांची नियुक्ती 13 मे 2025 रोजी कर्मचारी व प्रशिक्षण विभागाने जाहीर केली होती आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केली. ते केरळ कॅडरच्या 1985 बॅचच्या निवृत्त IAS अधिकाऱ्यांपैकी आहेत. डॉक्टर कुमार यांचा कार्यकाळ ऑक्टोबर 2027 पर्यंत किंवा ते 65 वर्षांचे होईपर्यंत असेल. त्यांनी प्रीती सुदन यांची जागा घेतली, जिने 29 एप्रिल 2025 रोजी पद सोडले. जात सेन्सस उपक्रम. भारत एक महत्वाकांक्षी आणि वर्षानुवर्षे प्रतीक्षित डेटा संकलन उपक्रम सुरू करत आहे. येत्या राष्ट्रीय लोकसंख्येच्या गणनेत जातींची मोजणी समाविष्ट करणे हा निर्णय, जो 30 एप्रिल 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला, हा एक मोठा धोरणात्मक बदल आहे. कारण भारतात 1931 पासून सर्वसमावेशक जाती सेन्सस केले गेले नाही. मागील प्रयत्नांपासून, जसे की 2011च्या सामाजिक, आर्थिक आणि जाती सेन्सस यांच्या जाती डेटा कधीच पूर्णपणे जाहीर झालेला नाही. वेगळे यावेळी जाती मोजणी 10 वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रीय सेन्ससचा अविभाज्य भाग असेल. यामुळे डेटाच्या पारदर्शकतेची आणि विश्वासार्हतेची हमी दिली जाते. भारतीय संसदेत वक्फ संशोधन अधिनियम 2025 पारित झाला. वक्फ संशोधन अधिनियम 2025, जो 23 मे 2025 पर्यंत भारतीय संसदेत पारित झाल्याची माहिती आहे, त्याने विद्यमान वक्फ अधिनियम 1995 मध्ये महत्वपूर्ण बदल केले आहेत, ज्याचे उद्देश भारतातील वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापन आणि शासनात सुधारणा करणे आहे. या अधिनियमाचे नावही एकत्रित वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास उम्मीद अधिनियम 1995 असे ठेवले आहे. या अधिनियमानुसार राज्य वक्फ बोर्डामध्ये विविध मुस्लिम संप्रदायांचे शिया, सुन्नी, बोहरा, अझरखानी आणि मागासवर्गीय मुस्लिम प्रतिनिधित्व अनिवार्य आहे. तसेच कमीत कमी 2 मुस्लिम महिलांचे प्रतिनिधित्वही आवश्यक आहे. बोहरा आणि अझरखानींसाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्याची परवानगी देखील दिली आहे. एक महत्वपूर्ण आर्थिक टप्प्यात भारताने जपानला मागे टाकत जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचे समजते. भारताने सप्टेंबर 2022 मध्ये युनायटेड किंगडमला मागे टाकून 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या नंतर आलेले पुढील यश आहे, जे भारताच्या जलद आर्थिक वाढीला अधोरेखित करते. अधिक अचूक हवामान अंदाजासाठी भारत फोरकास्टिंग सिस्टम लवकरच सुरू करण्यात येणार. भारतीय सरकार पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने IITF विकसित केलेली नवीन भारत फोरकास्टिंग सिस्टम BFS लवकरच सुरू करणार आहे. ही प्रणाली अत्यंत अचूक आणि स्थानिक स्तरांवरील हवामान अंदाज देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही प्रणाली 6 किलोमीटर रिझोल्यूशनवर कार्य करते, जी जगातील सर्वात उच्च रिझोल्यूशन आहे आणि त्यामुळे लहान प्रमाणावरील हवामान घटनांचा अचूक अंदाज घेणे शक्य होणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पार पडली, ज्याचा प्रमुख विषय होता विकसित भारत @2047. या बैठकीत विकेंद्रित, समावेशी आणि शाश्वत विकासावर भर देण्यात आला. तसेच राष्ट्रीय प्रगतीसाठी राज्यांच्या विशिष्ट सामर्थ्यांचा प्रभावी वापर कसा करता येईल यावरही चर्चा झाली. रशियाने कीव आणि इतर युक्रेनी शहरांवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ला सुरू केला. 25 मे 2025 रोजी रशियाने युक्रेन विरुद्ध चालू युद्धातील एक अत्यंत मोठा हवाई हल्ला केला, ज्यामध्ये कीव आणि देशातील अनेक शहरांना लक्ष्य करण्यात आले. या व्यापक हल्ल्यात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा प्रचंड मारा करण्यात आला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी आणि जीवितहानी झाली. हल्ल्याचा विस्तार. प्रचंड प्रमाण. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाने एका रात्रीत 367 ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये 69 विविध प्रकारची क्षेपणास्त्रे आणि 298 ड्रोन होते, ज्यात प्रामुख्याने इराणी डिझाईनचे शहीद ड्रोन वापरण्यात आले. आजची प्रश्नमंजुषा. भारतात अलीकडील उपक्रमांपूर्वी कोणत्या वर्षाच्या जनगणनेत अंतिम व्यापक जात गणना झाली होती? 1931 मध्ये जातीनिहाय जनगणना. वक्फ संशोधन अधिनियम 2025 याला नवीन काय नाव दिले गेले आहे? मुस्लिम दान धर्म अधिनियम, वक्फ मालमत्ता व्यवस्थापन, एकीकृत वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास अधिनियम. उम्मीद. इस्लामी धर्म उम्मीद असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, युपीएससी अध्यक्ष पदासाठी नियुक्तीपूर्वी डॉक्टर अजय कुमार यांनी कोणती पदे भूषविली होती? संरक्षण सचिव, वित्त सचिव नाही, गृह सचिव नाही, शिक्षण सचिव, संरक्षण सचिव होते ते. भारताने जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यासाठी कोणत्या देशाला मागे टाकल्याची नोंद आहे? युनायटेड किंगडम, जर्मनी, जापान, चीन. आन्सर इज उत्तर आहे जपानला मागे टाकले. भारतीय उष्णकटिबंधीय हवामान शास्त्र संस्थान पुणे यांनी विकसित केलेल्या नवीन भारत फोरकास्टिंग सिस्टमची हवामान अंदाजासाठी रिझोल्यूशन किलोमीटर मध्ये किती आहे? 6 किलोमीटर. VFS. भारत फोरकास्टिंग सिस्टमची हवामान अंदाजासाठी रिझोल्यूशन किती आहे? 6 किलोमीटर आहे. एखादी अँटी ड्रोन प्रणाली कोणत्या प्रसिद्ध भारतीय स्मारकावर बसवण्यात आली? लाल किल्ला, कुतुब मिनार, इंडियन गेटवे या ताजमहलवर बसवण्यात ड्रोन प्रणाली. 25 मे 2025 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 10व्या नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिल बैठकीचा मुख्य मुद्दा काय होता? विकसित भारत @2047. विकसित भारत @2047. परराष्ट्र धोरणाचे पुनरावलोकन, तात्काळ आर्थिक प्रोत्साहन पॅकेज असायचं नाही. विकसित भारत 2047. ठीक आहे मित्रांनो, आता जो प्रश्न मी वाचणार आहे या ठिकाणी, जो सांगणार तुम्हाला, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये द्यायचं मित्रांनो. भारताने पाकिस्तानला दहशतवादी निधी करण्यासाठी ग्रे लिस्ट मध्ये पुन्हा समाविष्ट करण्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडे आपली भूमिका पुढे नेण्याचा इरादा व्यक्त केला? संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद UNSC, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF, आर्थिक कारवाई कार्यसंघ FATF की जागतिक बँक? प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या. ठीक आहे मित्रांनो, आजच्या सदरामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढील आठवड्यातील चालू घडामोडी या सदरामध्ये. तोपर्यंत पाहत राहा बीएडकरचा चॅनल, अभ्यास करत राहा.
काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची. ऑल द बेस्ट. धन्यवाद.